हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज आम्ही आहोत केरलामध्ये आणि केरला सिरीजचा आज दुसरा दिवस मुन्नारमध्ये. आज आम्ही सगळं मुन्नार एक्सप्लोअर करणार आहोत. तर कुठे कुठे जाणार आहोत तर ब्लॉगमध्ये बनून जा, समजून जाईल. हां, आणि आज आमची आहे ॲनिव्हर्सरी, पहिली लग्नाची ॲनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस. आणि मित्रांनो, आम्ही जिथे राहतो आता तुम्हाला समोरच दाखवतो, तिथे सगळे स्पायसेसची झाड आहेत. तर स्पायसेसची फार्मिंग होते, ते कशा प्रकारे होते ते तुम्हाला दाखवतो. थांबा दिका. थँक्यू. सो आता नाश्ता करून घेतो. आणि काल तर तुम्हाला रिसॉर्ट दाखवला, तर तो ब्लॉग तुम्हाला रिसॉर्ट आणि सगळी इथली प्रॉपर्टी बघायची असेल तर तो तुम्ही ब्लॉग नक्की चेकआउट करा. तर मित्रांनो, बघा इथे छोटासा असं मस्त रेस्टॉरंट आहे यांचं. आणि आता आलो आहे नाश्ता करायला, तर नाश्त्यामध्ये दाखवतो काय काय आहे ते तुम्हाला. सो मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता नाश्त्यामध्ये आहे इडली, सांबर, पुरी आणि उकडलेली बटाट्याची भाजी, बटाट्याचा रस्सा आहे. आणि तिकडे आहे अंडी आणि ब्रेड, आणि ब्रेडसोबत जॅम, बटर, आणि फ्रूट्समध्ये अननस आणि कलिंगड, आणि सोबत चाय. परत एकदा जीपमध्ये, कारण की कालचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल की इकडे कार्स येत नाही खाली बिकॉज ऑफ रोडिंग. सो आता चाललेलो मुन्नार फिरायला. आणि आज आपला मुन्नारमधला लास्टचा दिवस आहे आणि रिसॉर्टमधला सुद्धा. चलो, थँक्यू. सो चला, आता आम्ही आमच्या कॅबमध्ये जायला तयार. तर ऑन द वे येत आहे तर तुम्हाला इथे पाठी दिसते, साडीची फॅक्टरी आहे, हँडलूम साडी भेटते. तर बघूया इथे साडी कशा प्रकारे भेटते. ऊन खूप, दुपार नाही सकाळच झाली. सकाळ किती वाजले? 10:30 वाजले, पण ऊन खूप आहे. तर इथे तुम्हाला बघतो साडी. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे प्रोसेस चाललेली आहे. इथे धोती बनवलेले आहेत आणि हा पूर्ण हँडलूम आहे. इथे 3 मशीन लावलेले आहेत आणि अजून यांचं पुढे फॅक्टरी आहे, तिकडे खूप सारे मशीन आहेत. आणि ते जेवढे प्रोडक्ट्स भेटतात, साडी, धोती, कुठलेही असेल, सगळं हँडलूम असते. आता हा त्यांचा पूर्ण आतमध्ये शोरूम आहे. इथे साड्यांपासून ते धोती आणि लहान मुलांचे कपडे सगळं काही इथे अवेलेबल आहे. मी सांगते. ब्लाऊज पे डिझाईन आहे. ब्लाऊज ह्याच्यात ऑफ व्हाईट पण भेटेल तुम्हाला. असा ब्लाऊज आहे हा, व्हाईट नाही आहे, थोडासा शायनी कलर आहे. आईला फोन केलेला आणि तेवढ्या चांगल्या चांगल्या साड्या आहेत. कुठनं साडी बघितली कोणाची काय माहिती, ब्लाऊज असे छान छान साड्या आहेत, पण तिने कुठनं कोणाची साडी बघितली काय माहीत नाही. एवढ्या सगळ्या साड्या नको, तशीच पाहिजे. चला, दोन्ही टाईपमध्ये साड्या घातलेल्या आहेत, पण स्वप्नालीला प्लेन आवडलेला आहे. खुश खुश. साडीची बॅग हातातच घेऊन आहे. तर आता घेऊन झालेली आहे साडी आणि चाललेलो होतं वंडर व्हॅलीला. तिकडे थोड्या ॲक्टिव्हिटीज असतील, जे काय असेल, किती प्राइसिंग असेल, सगळं काही तुम्हाला सांगेन. Sir, one ride. ओके. So repetition, no repetition. वन राईड, वन बस. ओके, फाईन. आता आलेलो आहोत इथे वंडर्सला आणि एंट्री प्रोसेस पूर्ण केलेली आहे. ॲक्च्युली इथे काय झालं आहे, इथे आमचा ड्रायव्हरची थोडी ओळखी, जसं आपल्याकडे पण चालतो, तर इथे आम्ही तिकीट्स घेतलेले आहेत 2500मध्ये. आणि ते झिप लाईन वगैरे सगळं ॲड आलेलं आहे. तुम्ही इथे येत असाल तर 1000 रुपीज आहे असं तिकीट, 1050. तर तुमचं ड्रायव्हरची ओळखी असेल तर ते करून देतील तुमचं काम. कारण की झिप लाईन घ्यायची असेल त्याचे काहीतरी 500 एक्स्ट्रा आहेत. तर आमचे 500 रुपये वाचलेले आहेत तिथे. तर
इकडे चेंजिंग रूम आहे, तुम्ही बघू शकता. स्वप्नाली चेंज केलेलं आहे कारण की पूर्ण आता ॲक्टिव्हिटीज आहे तिकडे. तर काय काय ॲक्टिव्हिटीज होणार आहेत ते थोडा आम्ही त्याचा बुकलेट वाचलेला आहे. तर आता बघूया. पहिलाच 35 ॲक्टिव्हिटीज आहेत. सो हा ब्रिज आहे आणि तिकडे झिपलाईन आहे. चला पहिलेच हा डान्सिंग ब्रिज आहे. हालतोय पूर्ण ब्रिज बघू शकता. आणि खाली पूर्ण असा डीप आहे. चला आणि हे बघा स्पायसेस. ठीक आहे, ही ॲक्टिव्हिटी काय नाही एवढी वाटत. हा ब्रिज हालतोय नुसतं फॉर 1 पर्सन. आणि त्याला सेफ्टी हार्नेस स्वप्नाली घालत आहे. तर हे ॲक्टिव्हिटीचे खालती इथं फोटोशूट त्यांचे फोटोग्राफर असतात. एक फोटोचे 25 रुपये चार्ज आहे. और ये छोटा है किसके लिए? बच्चों के लिए नहीं सर, वो सामान उधर. अच्छा सामान के लिए. दोनों हाथ पकड़ो, नीचे से बैठ जाओ. हाँ पैर छोड़ो. चल हा सिलेक्ट कर. हां हा एक चेक कर. तर हे इकडे तुम्हाला फोटोज पाहिजे असेल ऑन द स्पॉट फोटोज भेटतील. प्रिंट पाहिजे असेल तर 100 रुपये आणि व्हॉट्सअपवर पाहिजे असेल तर 25 रुपीज. असे आम्ही 4 फोटो सिलेक्ट केलेले आहेत. मजा आलेली आहे इकडे खूप. मजा आली. हो मग एक स्टार्टिंगला एकदम डीप नव्हता बट मिडल पॉइंटला खूप डीप आहे. मिडलला लास्टला एक झटका लागला. सटक्कन आलं तेव्हा थोडीशी फाटली. म्हणजे खूप जोरात झटका लागला. इकडे बोलता बोलता खाली जाऊ त्या साईडला. हे तर इकडे जम्पिंग आहे. स्वप्नालीच्याच राईड दाखवून तुम्हाला मी. माझ्या नाही मी तुझं शूट करेन. नीट पकड. सटकलीस तर इकडनं डायरेक्ट बाहेर अशी झट धाट. तो असंच झाली तू. जर नीट हा पाय नीट करा. आली आली. झाला बाबा झाला. काय आली मजा आली. काय मजा आली. वरती जीवला तर अर्धा वेट करता. काय यार आता पचका केलाय नी. इथं वजन पाहिजे 75च्या वरती अजिबात नाही पाहिजे. हे ते इमॅजिका सारखं. इमॅजिकाला आम्ही सगळीकडे राईड केल्या. इथे 75च्या वरती नाही पाहिजे. जर 75च्या वरती असेल तरी राईड भेटणार नाही. हे ना पण नाही. हे जाऊ शकतो. अरे इधर ना अपोजिट ना. वाटते तेवढी इझी नाही आहे आय थिंक. हां माहिती आहे. ए पाय नीट पाय बेंड होतात. ही गेली बाजूला. मी उडतो बघ. ए पॅन्ट स्वप्नाली नाही केला. पागल आहे का उडी मारायला. हे घे मोबाईल. ऐक सो आता आलेलो दुसऱ्या ॲक्टिव्हिटीकडं. आणि बुल राईड करायला गेले. स्वप्नाली पडलीच ना तर नीट पड फक्त.
उधर हा तिकडं पकड इथं पाय ठेव आणि नीट स्टेबल स्टार्ट करू स्टार्ट ओके ओके एकदम ओके पाठीला असं मला भेटी पायात राम क्रॅम्प आला बस तिथे क्रॅम्प आला भेंडी जोरात त्यामुळे सुटला गरज होती का आज कुछ तूफानी करते टर्न अप नहीं हम सब माउंटेन ड्यू डर के आगे जीते काय बोलली आहे उतर 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 सो आता इकडे आलेलो तिथे पण सेफ्टी हार्नेस लागते बघा घातलेला वेगळा थोडा ते ॲक्टिव्हिटी आहे टायर वॉक आहे आहेत काय काय समजेल पहिला बघ टाईट लागलाय रोहित टाईट आहे ना हार्नेस नाही बाबा हाताची हालत बघा एवढंच गेलो हे ॲक्टिव्हिटी नाही करत आम्ही रिक्स नको आहे जास्त रिक्स नको फिजिकली ही खूप म्हणजे त्याला प्रॅक्टिस वगैरे तू जाऊन येऊ शकतो आणि इथून खाली बघा काय डायरेक्ट असा आणि फक्त एक छोटीशी सेफ्टी हार्नेस आहे त्याच्या हे नाही रिक्स घेऊ शकत स्वप्नाली तर नाहीच पाठवणार मी याच्यात मी जाणारच नाही याच्यामध्ये डेंजर आहे म्हणजे इतकंच गेलो मी ते रूट्स बघा कसे त्या रॉकला असं एवढा मोठा असा दगड आहे आणि हा पूर्ण असा मोठा झाड आहे पिंपल्याचं झाड आहे पिंपल्याच्या झाडाने दगडाला असं पकडलेलं आहे अजून एक ह्या ॲक्टिव्हिटी करत असाल ना तर तुम्ही जीन्स टी शर्ट्स हेच वेअर करा बाकी जसं स्वप्नाने चेंज केला तर तुम्ही चेंज करून या इथे कारण की जीन्स आणि टी शर्ट्स शॉर्ट्स असतील हाफ पॅन्ट्स वगैरे त्यातच कम्फर्टेबल आहे एक मिनिट फोटो करता चढली बाबा चढली फायनली चढली मंकी क्लाइम्बिंगमध्ये आमच्या मंकीने फुल क्लाइम्ब केलेलं आता तिथे अटकले येऊ काय ग बघा आलेली आहे फायनली वरती यायला लागला मला हो 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 बोलतोय शूज अटकतात माहिती असे शूज अटकते सो ह्या साईडला सगळा लहान पोरांचा आहे ते आम्हाला एंट्री नाही मी तरी बोललो हिला घ्या स्वप्नालीला नाही घेत ह्याच्यावर पण बस साईडला सगळा फोटोशूट पॉईंट्स आहे बघा गाडी आहे पण आम्हाला पुढचे पॉईंट्स कवर करायचे नाही होणार सो तुम्हाला दाखवतो तिकडे तिथे आहेत या साईडला हे सगळा आम्हाला जायचं आहे पुढे भरपूर कॅच करायचं आहे त्यामुळे आज मुन्नार कंप्लीट करून जायचं आहे तर इकडे सुद्धा खूप अशा ॲक्टिव्हिटी हा आर्टिफिशियल आहे ना हे आर्टिफिशियल आहे ना मोटरवाला आहे ना इकडे असा छोटा वॉटरफॉल काढलं आर्टिफिशियल आणि आता इथे पण मस्त ॲक्टिव्हिटीज खूप मस्त ॲक्टिव्हिटीज आहेत इथे सायकलिंग फुल चालव एंडपर्यंत चालव जोर से चला मी ओरडते तुझ्या बदली ऋत वर्गात एकदा मी फोटो काढते नाही व्हिडिओ मध्ये निघेल ना डेंजर आहे सायकल खूप असं वरती जाते ना
ह्या लास्ट पॉईंटला बसते ना फुल फाटी ती बोलते ओरडत का नाही. आता आम्ही आलो 360ला. 360 राईड आहे. रेडी. फुल असा उलटा सुलटा होतो आपण. कुठला नाही पडणार. पूर्ण लॉक झाल्यासारखं वाटतं. फुल सारखं हलूच शकत नाही. थोडासा पूर्ण लॉक केल्यासारखं वाटतं. ह्यात सेफ्टी खूप आहे ॲक्च्युली. हा 360 गोल फिरणार आहे ना. ब्लड सप्लाय आला वरती वरती. तो फास्ट झालेला आहे. हा हँडल पकडताय. ए डोळे नको बंद करू. स्वप्नाने डोळे बंद केले ना म्हणून. कसा वाटला? खतरनाक. पैसा वसूल राईड. हा जो आहे ना ही राईड ही खूप डेंजर आहे. तुम्ही नाश्ता विष्टा करू नका येऊ अशीच आहे. आता चाललो ते सायकलवरती जायचं पण आपल्याला जा आणि रिटर्न पॅन्डल मारून रिटर्न यायचं. चला आता आम्ही इथनं वंडर व्हॅलीवरून निघतोय. हे तिकडे हे बघा या साईडला हे अशा ॲक्टिव्हिटीज आहेत. अजून हा हँगिंग ब्रिज आहे. परत हा चढायचा आहे. नंतर ते वॉटर बलूनमध्ये आहे. ते आहे मजा येते पण वेल कमी आहे. त्यामुळे आता और क्या आगे क्या वो कौन से केबल कारनी वरती डायरेक्ट मग एंड. हां दमली स्वप्नाली. तर हे अशा प्रकारे आमची सगळ्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. सगळ्या नाही बोलता येणार, थोड्या मी सोडल्या. आणि वंडर स्पार्कच येतो सारखा कारण की नेरूरला आपल्या आहे ना वंडर स्पार्क, त्यामुळे तोच येतो. त्या वंडर व्हॅली आमची अशी प्रकारे कंप्लीट झालेली आहे. आता पुढे मुन्नार फिरणार आहोत, साईट सीन्स करणार आहोत. आता आम्ही तिथे जवळपासच हॉटेल आहे, तिथे जेवायला आलो. आणि जेवायसाठी आम्ही आता ऑर्डर केलेली आहे बटर नान आणि चिकन कढाई चिकन. हे बघा चिकनच्या नावावरती दिलं आहे शिमला मिरची आणि हे सगळं काय एक्स्ट्रा टाकलेलं आहे. हे आपल्याकडे सगळं नुसतं चिकन भेटतं. आणि हे आता जे खातो ना हे खाल्ल्यानंतर आम्हाला बालीची आठवण आली. बालीला गेलेलो ना सेम अशाच टाईपने दिलेला आम्हाला सर्व केला होता. ते ना सगळ्यामध्ये मला काळा मिरी नक्की भेटेल, टेस्टी आहे. काळा मिरीचा असेल काय काल तर ब्लॅक पेपर चिकन खाल्लं तर त्यात काली मिरी होती, सांबारमध्ये काली मिरी, चटणीमध्ये काली मिरी.
सकाळी ब्रेकफास्टला सांबार होतं त्यात काळी चटणीमध्ये पण काहीतरी वाटत होती. सगळ्यात काला मिरी टाकतात कारण की ते स्पायसेसची प्रोडक्शन आहे ना, कमी नाही आहे स्पायसेसची. टाका भाई, आपल्या घरची फॅक्टरी आहे, टाका तुम्ही. तर मित्रांनो, आता इथे आलेलो आहोत आम्ही रोज गार्डनला. रोज गार्डन नाव आहे फक्त, इथनं असं बाहेरनंच दिसतंय. सगळ्या प्रकारची फुलं आहेत इथे, प्लांटिंग आहे. सो मित्रांनो, इकडनं तिकीट काउंटर आहे. टेक मेमरीज नॉट फ्लावर. हा बघ, हा फ्लावर बघ कसा आहे. हा बघ ना कुठला आहे, कॅमेलिया. हा तो फुलतोय बघ. तो बघ, दाखव दाखव. हात नाही लावायचं. फ्लावर्स नाही काढत. गुलाबासारखं आहे पण एकदम असे सगळे एकाच जागेवरती आलेले आहेत. मस्त फुल फुलते ते कमल. सो इकडे तुम्ही बघू शकता सगळे आपण जे घरी शोजचे झाडं लावतो. इकडे स्नेक्स प्लांट आहेत आणि हे बारीक बारीक झाडीमधले आहेत. जे आपण घरी आहेत आपल्या फार्म हाऊसला लावलेले होते. जास्त जगत नाही, या ॲटमॉस्फिअरमध्येच राहतात आय थिंक ते. बघा, हां हे बघा किती छान आहेत. काय माहिती कुठला आहे. तर मित्रांनो, इकडे गुलाब किती मोठा आहे. तो समोर दिसत असेल, पुढे पण आहे पिंकवाला. हाताच्या साईजपेक्षा पण मोठा आहे. हां ते बघा, ते पुढे सगळे गुलाब आहेत. इकडे बघ गुलाब बघ, बापरे किती प्रकारचे गुलाब आहेत. आणि अशी छोटी साईज नाही, बारीक बारीक, पुढे मोठी मोठी साईज आहे. तिथे दोनच होते. इकडे बघा, ती मोठी मोठी साईज आहे. त्यामुळे कॅप्चर होत नसेल. आणि ते तिकडे दिसतोय ते डोंगरानं कसा शेप दिला, ते सगळा टी प्लांटिंग आहे. सगळा पूर्ण डोंगरच्या डोंगर. काही इकडे चायची मजा आहे. माझ्यासाठी खूप बघणार चाय ते आहे. पुढे फॅक्टरीमध्ये जाऊन चाय तर घेणारच आहे. पूर्ण फ्लावर्स गार्डन आहे आणि ॲक्च्युली ते रोजेस खूप आहेत. आणि आज रोजा बेबी, हे बघ रोजा बेबीज आहेत. अच्छा, हे बेबीज आहेत रोजची. रोजा बेबी. वाव, पहिल्यांदाच बघतोय बघा, रोजा बेबी म्हणजे रोजेसचे बेबी. बारीक बारीक छोटे छोटे आहेत सगळे, एकदम आलेले. बघा इथे दिलेली आहे बटरफ्लायची लाईफ सायकल. आणि आमची बटरफ्लाय बघा. सायन्सची स्टडी आहे सगळी. हे होतं सायन्समध्ये आपल्याला हे बिस्किट्स असायचं मेजॉरिटी. तर ते आहे सगळं आहे. मम्मीला सांगायची. अच्छा, ड्रॉइंग कर. व्हेरी बॅड आहे. वा, अरे हा तो आहे 10ला 3 भेटतात तसा मला. तसं ते खरंच ते पहिले यायचे ना गावामध्ये, तसं लागतं. कारण 10ला ना 30ला आहे. सो इकडे बघू शकता तुम्ही, इथे मस्त झाडांना असा शेप दिलेला आहे. हे बघा, वेगवेगळ्या टाईपमध्ये पूर्ण असा शेप्स आहेत झाडांना. आणि इथे बघा 2 हृदय, एक माझा आणि एक स्वप्नालीचा. नाही, हा माझा आहे. हा घे, हा तुझा आणि तो माझा. तर मित्रांनो, किती मस्त आहे ना हे सगळं काय. आत्ता आपण पूर्ण ही फ्लावर्सची नर्सरी बघितली. किती छान छान फुलं आहेत. आणि आज सकाळपासून खूप छान असा टाईम स्पेंड करत आहे. आणि आज ॲनिव्हर्सरी आहे आमची दोघांची. आणि ॲनिव्हर्सरी निमित्त खूप मजेशीर आणि खूप मस्त टाईम स्पेंड होत आहे आमचा. आणि तेच आहे मित्रांनो, आम्ही असं डिसाईड केलेला की एकमेकांना एक्सपेन्सिव्ह गिफ्ट देऊ, पण रॅदर दॅन गिव्हिंग एक्सपेन्सिव्ह गिफ्ट टू इच अदर, ते गिफ्ट देऊन थोड्या वेळासाठी असतो आणि ते परत जातो. पण हे जे आता आम्ही आहोत इथे केरलामध्ये, टाईम स्पेंड करतो आहे सोबत, खूप सुंदर टाईम स्पेंड करतो आहे. आणि हा आमचा दोघांसाठी एकमेकांसाठी बेस्ट ॲनिव्हर्सरी गिफ्ट आहे. कारण की 2च दिवस झालेत आणि खूप छान मेमरीज कलेक्ट केलेल्या आहेत आम्ही 2 दिवसामध्ये. फक्त खूप छान वाटतं. तेच तुम्ही एक्सप्लोअर करा, सगळीकडे फिरा
आणि तुमच्या मेमरीज कलेक्ट करून ठेवा. आत्ताच करू शकाल, नंतर पण करता येतील, पण जे आहे आता आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे, त्यानिमित्त खूप सुंदर असा टाईम स्पेंड केलेला आहे. बस एवढंच बोलील, अजून काय बोलू. स्वप्नाली खुश आहे. खुश आहेस ना? हां, हीच खूप आहे, हीच खूप जास्त आहे, खुश आहे ती. वाईफ खुश आहे तर सगळं खुश. मित्रांनो, हा कसला झाड आहे तुम्हाला माहिती आहे का? बघा, वरती वेगळे आहेत, इथे वेगळं आहे. मला वाटतं ती वेल चढली का काय, पण कसला झाड आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. डिझाईन आले, काय माहीत नाही कसला झाड आहे. पण स्टारफिश प्लांट, स्टारफिश हे जरा हे आहेत, ते बोलतात ना कॅक्टस फॅमिली आहे पूर्ण. ही पूर्ण कॅक्टसची फॅमिली आहे. वेगळाच आहे यार हे. सो आता आम्ही आलेलो आहोत टी फॅक्टरीमध्ये आणि इकडे तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता. पूर्ण सगळीकडे चहाची झाडे आहेत पूर्ण. आणि आम्हाला कार्ड दिलं सर, आणि आम्ही आमच्या ड्रायव्हरने आम्हाला कार्ड दिला की हा कार्ड वापरा तुम्ही आणि डिस्काउंट घ्या 5% तुम्हाला भेटेल. तर तुम्ही खूप चांगले आहेत ना म्हणून तुम्हाला दिला, नाही तर सगळ्यांनी म्हणून तुम्ही कोणाशी चांगले बोला. मागे कस्टमर होते त्याचे, त्यांना त्यांनी दिला नाही पण आम्हाला दिला. तुम्ही कोणाशी चांगला बोला, चांगला वागा, तुम्हाला सगळीकडे फायदा होणारच आहे. ही चहा घ्यायची म्हणून हिची टेस्ट करायला आलो. 15 रुपये कप आहे. हे बघा इकडे. फायदा येताना तुम्हाला मी व्ह्यू दाखवला असेल, रोड दाखवला असेल. तिकडे तुम्ही बघितलं असेल सगळीकडे फार्मिंग, पूर्ण डोंगर. बघा तो पाठीमागे सगळा पाठचा डोंगर आहे, तो सगळीकडं चहा. चांगले आहे टेस्ट. हो, वेगवेगळ्या फ्लेवरची चाय आहे. घेऊ थांब. ऑइल्स आहेत, टी ऑइल्स आहेत. टी ऑइल्स नाही, टी थ्री. हां, हे सगळे ऑइल्स आहेत, बघू शकतो तुम्ही. फ्लेवर येतो, सगळ्या प्रकारचे असे ऑइल्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे टीज आहेत. चहा बघा किती स्वस्त आहे. अख्खा मोठा पॅकेट आहे 500 रुपये. 250 रुपयाला हे बघा अर्धा किलो 170 रुपये. चांगली. आणि ही जबरदस्त स्ट्रॉंगवाली सॅम्पल स्ट्रॉंग इलायचीवाली डस्ट आहे पण नको. ही घे, ही मस्त आहे. लीफवाली. हां, ही आहे ती. तरी एक चला, चहा घेऊन झालेला आहे. किती घेणार काय समजत नाही. घ्यायला खूप काय. ट्रेननी गेलो असतो घेतला असं, फ्लाईटने जाणार आहोत. आणि येताना आमच्याकडे किती 5 किलो खाली होता आणि ऑलरेडी 5 किलो भरलेलं आहे. हो, 3 जास्त झाले, 4 किलोच्या वरती झाले. थँक्यू अंकल. तर मित्रांनो, हा मड्डपेट्टी डॅम आहे. इथे बोटिंग पण आहे. हां, इथे पेडल बोटिंग आहे. आम्ही उद्या करणार आहोत. आज टेकडीला. आज आमच्या इथे नाही आहे. आणि अजून एक आहे याच्या पुढे इको पॉईंट. हिला वाटलं इथं काही वेगळाच आहे. नाही, मला वाटलं ते वॉटरफॉल आहे, बट आता तर सर्व आता वॉटरफॉल बंद आहेत सगळे. आम्ही येता येता पण बघितले ना, पाणीच नाही आहे वॉटरफॉल्सला, सगळं बंद आहे.
हा बघा, इथून तुम्ही इकडे पेडल बोट्स आहेत, जेटस्की आहे. अच्छा जेटस्की आहे ना, ह्याचे 400 नाही, पेडल बोटचे 400 होते, जेटस्कीचे काय म्हणते. आणि हा छान असा व्ह्यू इथला समोर डॅमचा. खूप थंडी वाटते, खूप थंडी आहे, चारी बाजूनी सगळं असा हिरवल आणि मध्ये असं मस्त पाणी. मॅगी खायसारखं का वाटतं सर्वीकडे गेल्यानंतर. इकडे हिला इथं मॅगीच्या पॅकेटचे आम्ही 50 रुपये 100 रुपये एवढे द्यायला तयार होतात माणसं आणि खातात. आता इकडे यांची शॉपिंग लेन आहे ह्या साईडला आणि इथं मॅगी तिला दिसली इकडे, त्यामुळे तिला मॅगी खायची इच्छा झाली म्हणून ती तुम्हाला बोलून दाखवलं त्यांनी ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. गाडी एवढ्या फास्ट चालवतात, हां अंगावर आणतात डायरेक्ट, जसं की अंगावर घेऊन जाणार आहेत आपल्या. हे बघ, हे काय मुंबईवाली फिलिंग नाही, मुंबईला स्वस्त असतात, इथं महाग आहेत 100%. ओके, हे कितने घे. सो हे बघा इकडे सगळे असे स्पायसेस आहेत आणि खूप असा छान वास स्पायसेसचा. हां जागा आहे हा यू 6 पॅकेट. आता सगळ्यांना द्यायचे ते घेतलेत आणि आमचा लगेच स्पेस फुल झालेला आहे आत्ताच. पण नो चीटिंग, मिल्क अँड ब्लॅक टी. हाऊ मच इज इट? 4 ना? 4 6 देऊ ना? 6 घेतले. आता आत्ताच घे सगळ्याला, नंतर परत नको, खूप टाईम जातो शॉपिंगमध्ये आणि सगळे स्पॉट्स राहतात आमचे. फॅक्टरीतली चहा प्यायला होता, इकडची मार्केटमधली चहा पिली. कडक बनाव एकदम. और मैगी कितने का है? 50 रुपये है. हाँ नहीं एकदम कम चीनी डालो, ज़्यादा नहीं, कम. हाँ बस हो गया. हाँ कर 15 रुपये. देखो मस्त है, कड़क एकदम, एकदम अच्छे कड़क. 15 रुपये. सुमाल साहब हाँ 15 रुपये चाय. झाला. फॅक्टरीची चाय पण सेमच आहे आणि इकडे जी लोकल मार्केटमध्ये ती पण तीच आहे. नशीब फॅक्टरीमधनं कमी घेतले. चाय 15 का नॅचरल. हां ही चाय जी आम्ही इथनं घेतली ती कमी पैसे, अर्ध्या पैशामध्ये. तिथे आपल्याला बाय 3 get 1 दिला. ठीक आहे चल, जास्त नाही गेले. एक आपलं पॅकेट मोठे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला डिस्काउंट पण भेटलं. हां थोडी वेगळी क्वालिटी. तर मित्रांनो आता आलो जेवायला, फ्रेश वगैरे झालो आणि सो आजचा दिवस खूप टायर्ड दिवस होता, थकलो आहे खूप. सो जेवायला आज आम्ही इथेच रेस्टॉरंटमध्ये आमची जिथं स्टे करतो तिथे मागवलं आहे केरला स्टाईल चिकन करी, केरला स्टाईल परोटा आणि रोटी. स्वप्नाने तिथं डिशमध्ये काय काय टाकलं ते बघत बसते. याच्यामध्ये राई टाकली, राई हे बघा. कोकोनट ऑइलमध्ये केले करे आणि राई काला मिरी ह्याची खेती आहे बघितलं समोर शेती यांची. काला मिरी तर खूप लागतात, काला मिरी. मसाले आपले कमी टाकतात पण खडे मसाले आहेत ना यांचा खूप वापर करतात हे लोक. सगळ्यात खडे मसाले जास्त आहेत. चिलीचे वापर करतो. हे बघा असे आपला रेड मसाला हे टाकत नाही, चिल्ली कढीपत्ता
हे सगळ्या गोष्टी हे लोक खूप वापर करतात ह्याचा. तर मित्रांनो आजसाठी एवढाच. आय होप तुम्हाला सगळा आजचा दिवस आवडला असेल. मुन्नार बी सगळा एक्सप्लोअर केला. आता उद्या जाणार आहोत टेकडीला. तिकडे पण खूप सारे ॲडव्हेंचर आहेत. एलिफंट राईड, बोट राईड, खूप काय जीप राईड आहे. जेवढा काही करता येईल तेवढा करायचा प्रयत्न करू. आणि सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केला नसेल तर. व्हिडिओ लाईक करा. खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ कशी आली ती. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.